मी सांगितलं की आधीच्या काळात लोक नांगरायचे. हो, कोणता नांगर होता? ते 4 बैल, 4 बैले 8 बैल, आमच्या जवळ तर ते बलराम नागर राजा बलराम नांगर. ते आता- धरून ठेवला की रुमण्याचं हानाचं त्यातले Right. कोण 2 बैलाला वळाचंही नाही. हरभरा बरं. पेराचा आम्ही ते हे पेराचा त्यानंच पेरवता. पण हे लगे एक लक्षात येईल, मग तुम्ही बोलता बोलता बोलले की त्यावेळेस जेव्हा नांगरायचे तर दोनच गोष्टी नांगरायचे, एक तर कुंदा असला तर कुंदा आणि एक तर हराळ असलं तर. हो, याच्यासाठी कारण हराळ आणि कुंदा असे तण होते की जिथं पीक उगवेच नाही, उगवलं तर तिथं काही नाही, कारण ते त्याच्याशिवाय ते तुटेच नाही ना, तुटेच ते नाही. उलटून म्हणजे पडले नांगरणं आवश्यक होतं. पाणी आल्यावर ते येस न वाई करणे. बरोबर आहे. म्हणजे ते काशा सुद्धा वेचून काढायला लागत होते आणि त्या नांगरण्याशी बाहेर पडत होत्या. हा. म्हणजे 2 तणासाठी नांगरणी आपल्या इथं होती. आवश्यकता होत. बाकीच्या याच्यात आपण नांगरायचो नाही, साध्या यानं जायचो. आता तुम्ही सांगताय ते दोन्ही तण शेतात नाही. नाहीच ना. आता यायचे शेत कसं आहे, दरवर्षी यायचे ट्रॅक्टर वाल्याचं कसं काम नसते, हा. शितून ठेवते, आरा टाकते, बळ नागरून टाकते. यायला वाटते की बा आपलं वाई झाली. बरोबर आहे.